आतापर्यंत तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब बटनवर क्लिक करून सबस्क्राईब करून घ्या आणि आमची लेटेस्ट व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी घंटीवर क्लिक करायला विसरू नका. नमस्कार मित्रांनो, मराठी मित्राच्या या नव्या कोऱ्या एपिसोडमध्ये तुमचं स्वागत आहे. मी अक्षय तुमचं स्वागत करत आहे आणि आज आपण बघणार आहोत डिजिटल शेतकरीचा हा नवा कोरा एपिसोड. मित्रांनो, खूप दिवसानंतर येत आहे. यामध्ये तुम्हाला एक किसान सुविधा नावाचे ॲप आम्ही सांगणार आहोत, त्यासंबंधी माहिती सांगणार आहोत. तर ते ॲप काय आहे, तुम्ही काय काय त्या ॲपमध्ये करू शकता, अशा प्रकारची मी तुम्हाला माहिती सांगणार आहोत. तर हे त्या ॲपसंबंधी सर्व माहिती पाहण्यासाठी तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघत राहा. मित्रांनो, सर्वप्रथम तुम्हाला तुमचे प्ले स्टोरचे ॲप ओपन करायचे आहे आणि त्यामध्ये किसान सुविधा म्हणून सर्च करा. मित्रांनो, किसान सुविधा सर्च केल्यानंतर हे किसान सुविधेचे ॲप येईल, हे तुम्ही उघडा. मित्रांनो, हा लोगो तुम्ही लक्षात असू द्या, ह्याच लोगोचा ॲप किसान सुविधा असायला हवं. तुम्ही बघू शकता 100,000 लोकांनी डाउनलोड केलेले आहे, म्हणजे 1,00,000 लोकांनी डाउनलोड केले आहे. 4.2ची रेटिंग आहे. स्क्रीनशॉट बघू शकता, खाली रिव्ह्यू पण वाचू शकता. तुम्ही इन्स्टॉल केले आहे, तुम्ही इन्स्टॉल करून घ्या. मित्रांनो, मी तुम्हाला ते ओपन करून दाखवतो. ओपन केल्यानंतर इथं भाषा आहे, इथं खूप साऱ्या भाषा आहे, तुम्ही बघू शकता. इंग्लिश सिलेक्टेड आहे, इंग्लिश, हिंदी, पंजाबी, गुजराती अशा भाषा आहे. मराठी यामध्ये नाही आहे, आपण हिंदी निवडूया. त्यानंतर नाव म्हणजे तुम्हाला तुमचं नाव इथं टाकायचं आहे. मित्रांनो, तर तुमचं नाव इथं टाकून घ्या. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला एंटर करायचा आहे, तर मोबाईल नंबर टाका. तुमचं राज्य टाका, तुमचा जिल्हा टाका आणि तुमचं विकासखंड. तर राज्य टाकू आपण महाराष्ट्र. त्यानंतर जिल्हा निवडायला सांगतो, जिल्हा टाकला मी लातूर. त्यानंतर विकासखंड, तर हे विकासखंड यामध्ये दिलेले आहे. तालुके पण असू शकतात, तालुक्याच आहे माझ्या मते, हे निवडले. तर मोबाईल नंबर टाकायचा आहे, मोबाईल नंबर टाकून घ्या, मी टाकतो. नंतर पंजीकृत करेवर क्लिक करायचं आहे. मित्रांनो, आणि पंजीकरण सफल झालेलं आहे, तुम्ही बघू शकता. असे ओपन झालेले आहे. किसान सुविधा सरकारी ॲप आहे. मित्रांनो, येता देखिए आहे किसान सुविधा के बारे में माहिती दिलेली आहे. तर बघू शकता. मौसम पहिली गोष्ट दिलेली आहे, मौसमवर क्लिक करून तुम्ही बघू शकता लातूर जे मी निवडलेलं आहे माझं क्षेत्र, तर त्याचं सर्व इथं मौसम आहे आणि पुढील काही दिवसाचा पण, पुढील 5 दिवसाचा पण इथं हवामानाचा अंदाज दिलेला आहे. इथं ॲड करून तुम्ही आणखी कोणत्या ठिकाणाचं इथं तुम्हाला जर बघायचं असेल तर आणखी कोणत्या ठिकाणाचं तुम्ही हवामान बघू शकता. त्यानंतर विक्रेता म्हणून दिलेले आहे, यावर क्लिक करून तुमच्या भागातले जे बियाणे विक्रेता आहे, कीटकनाशक विक्रेते आहे, खतं विक्रेते आहे, हे सर्वांची इथे माहिती दिलेली आहे. मित्रांनो, तुम्ही हे बघू शकता. हे लोड होतं, तर तुम्ही यांची सर्वांची माहिती बघू शकता. त्यानंतर मंडी मूल्य म्हणजे बाजारभाव आहे, बाजारभाव तुम्ही बघू शकता. हे आपण इथं महाराष्ट्र, लातूर आणि त्यामधली जी मंडी आहे, म्हणजे जो बाजार आहे, बाजारपेठ आहे, कृषी उत्पन्न बाजार समिती वगैरे, ते तुम्ही आपण इथं निवडू शकता. जसे लातूर मी निवड करत आहे आता. त्यानंतर सामग्री म्हणजे कोणती वस्तू, तुम्हाला कोणतं पीक घ्यायचं आहे, बघायचं आहे. तर आता सध्या मला हरभरा तूर, तर बघू शकता तुम्ही 4,100 रुपये प्रति क्विंटल 27 तारखेला भाव आहे, असं इथं तुम्ही भाव बघू शकता. त्याचबरोबर भारतामध्ये सर्वात जास्त भाव कुठे होता, कमी भाव कुठे होता, हे सर्व दिलेलं आहे. त्यानंतर आहे पौध संरक्षण म्हणून, तर त्यामध्ये आपले जे पिकं आहे त्या पिकांचे संरक्षण कशा प्रकारचे करायचे
त्यासंबंधी माहिती दिलेली आहे. धान आहे, म्हणजे तांदूळ आहे, गहू आहे, सोयाबीन आहे. त्याच प्रकारे असे खूप सारे पिकं आहे. कांदा आहे, टमाटर आहे, टमाटे, वांगे, ऊस, कापूस, मिरची, असे खूप सारे इथं पिकं आहे. त्यावर क्लिक करून जसं कापूसवर जर क्लिक केलं तर याची नर्सरी, वनस्पतिक विकास, फसल काटणा असं तसं दिलेलं आहे. यासंबंधी खूप माहिती दिलेली आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता कोणते यावर रोग येतात, कोणते किडे येतात, गवत वगैरे सर्व काही इथं माहिती दिलेली आहे. त्यासंबंधी तुम्ही हे सर्व काही बघू शकता आणि त्यासंबंधी तुम्ही हे सर्व काही इथं बघू शकता आणि त्यांचा उपयोग घेऊन तुमची पिकं वाचवू शकता रोगराईपासून. त्यानंतर आहे कृषी सल्ला. तर कृषी सल्ला इथे दिलेला आहे मित्रांनो. तर आपल्या लातूर भागातले म्हणजे तुम्ही जो पण भाग निवडसाल तर त्या भागातले जे ऑफिसर आहे, ॲग्री ऑफिसर, शेती ऑफिसर, शेती तज्ज्ञ, त्या तज्ज्ञांचे इथं सर्व काही पत्ता, नाव वगैरे सर्व दिलेले आहे. ओपन करू शकता तुम्ही आणि बघू शकता अशा प्रकारे हे दिलेले आहे. तर यांचे जे सल्ले आहे ते सल्ले तुम्ही बघू शकता. इथे सल्ले दिलेले आहे, हे सल्ला लिहिलेला आहे, तर त्याचा सल्ला तुम्ही वाचू शकता. त्यानंतर किसान कॉल सेंटरचे संपर्क करे म्हणून दिलेला आहे. हा किसान कॉल सेंटरचा नंबर पण इथे दिलेला आहे. तर हे मित्रांनो सरकारचा ॲप आहे, केंद्र सरकारचा ॲप आहे, तुम्ही वापरू शकता. खूप चांगला ॲप आहे आणि तुम्हाला याचा खूप सारा फायदा होऊ शकतो. तर तुम्हाला हे ॲप वापरायचे असेल तर तुम्ही किसान सुविधा ॲप वापरू शकता. अशा प्रकारचे ॲप आहे. कृषी मंत्रालय आहे, भारत सरकारचं हे ॲप आहे, तर तुम्ही वापरू शकता. तर मित्रांनो तुम्हाला ॲप कसे वाटले तुम्ही मला कळवायला विसरू नका. आवडले असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मराठी मित्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो बघत राहा मराठी मित्र चॅनल. जय हिंद, जय महाराष्ट्र.